मी भीमराव कडाळे पाटील BKP मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत। आज नवीन दिवस, नवीन विषय, नवीन दिवसाची नवीन अशी चर्चा। आज चर्चा घेऊन आलोय म्हणजे बघा, आज चर्चा आपण परत अजित पवारांची करणार आहे की अजित पवार आले, दमदार एंट्री झाली असं आता सगळीकडे पोस्ट व्हायरल व्हायला लागले। त्यात संजय शिरसाट शिवसेनेचे जे मंत्री आहेत ते सुद्धा म्हटले की बाबा अजित दादा परत येतील असं। म्हणजे अनेकांना वाटायला लागलंय की अजित दादा खरंच परत येतील का, खरंच परत येतील का। तर आता ही चर्चा जोरदार सुरू झालेली आहे। आता काही जणांचं म्हणणं आहे की 9 तारखेला किंवा 12 तारखेला अजित पवार परत येतील, ज्यावेळी जिल्हा परिषदेचा आज 9 तारखेला निकाल आहे आणि हा निकाल झाल्यानंतर मात्र अजित पवार 12 तारखेला पुन्हा येतील असं काहीच मत आहे। तर त्याच विषयाची चर्चा घेऊन आलोय। अजित पवार खरंच येतील का? तर सर्वप्रथम आपण जर चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर चॅनल सबस्क्राईब करावा ही सर्वांना विनंती। आणि चला चर्चेला सुरुवात करूया। महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचा विमान अपघात होऊन जवळपास आज 11 दिवस झालेले आहेत, 11-12 दिवस झाले। त्यातच त्यांच्या विमान अपघाताचं गुढ हे फार वाढतच चाललेलं आहे। अपघाताबाबत कुठलीही माहिती विमान कंपनीने अजून जारी केलेली नाही, की फक्त सांगितलंय की बाबा विमानाच्या इंजिन मध्ये काय घोटाळा नव्हता, त्याचबरोबर तिथं खराब हवामान होतं असं सांगितलं गेलं, परंतु लोकांनी खोटं ठरवलेलं आहे। तर आता एक नवीनच माहिती पुढे आलेली आहे पुन्हा अजून एकदा। तर ती नवीन माहिती अशी पुढे आलेली आहे की बाबा गेल्या महिन्यामध्ये जे पायलट आहेत हे विमान अपघातामध्ये ज्यांचं निधन झालं त्यांचा 50-50 कोटींचा विमा उतरवला गेलेला होता। आता त्याचा दस्तूर खुद्द अमोल मेटकरींचा हा व्हिडिओ आहे, हा बघा। डिसेंबर 2025 मध्ये जितके पायलट त्या VSR कंपनीचे आहेत त्या सर्व पायलटला 50-50 कोटी रुपयाचा विमा त्या कंपनीने उतरवला गेला, कंपनीकडून उतरवला गेला। प्रश्न असा आहे की विमा उतरवणं हे कंपनीचं काम असतंच, पण 50 कोटीचा विमा जर उतरवला असेल आणि तो जो पायलट जो वेळेवर बदलला गेला त्याला असं काही हिप्नोटाईज केला गेलाय का, त्याला आमिष दाखवला गेलेला आहे का? अजमल कसाब जसं हिप्नोटाईज करून दहशतवादी हल्ल्याकरता पाठवण्यात आला होता, किंवा अलीकडच्या काळामध्ये तुम्ही बघितलं असेल की अनेक प्रकरण असे घडतात की जे हिप्नोटाईज करून त्यांना हे केलं जातं। सुसाईड बॉम्ब लिट्टीच्या संदर्भात पण तो विषय राजीव गांधींची ज्यावेळेस हत्या झाली होती त्या संदर्भामध्ये केला गेला होता। त्यामुळे आता हे हिप्नोटाईज करून आपण बघा, तो पायलट, कारण त्याला मेडिकॉल त्यांनी दिला नाही नंबर 1, आणि त्याला टेक ऑफ घेऊन पुणे एअरपोर्ट वर करता आलं असतं 5 मिनिटात, तेही त्यांनी केलं नाही। त्याच्यामुळे आम्हाला शंका अधिक प्रबळ VSR कंपनीवर आहे। 50 कोटीचा विमा काढून त्यांना आमिष दाखवून हे कृत्य करायला लावलंय का? मला जे माहिती मिळाली डिसेंबर 2025 मध्ये जितके पायलट त्या VSR कंपनीचे आहेत त्या सर्व पायलटला 50 कोटी रुपयाचा विमा त्या कंपनीने उतरवला गेला। हे आहेत अमोल मिटकरी। आज अमोल मिटकरी सांगतायत की बाबा त्या कंपनीनं 50-50 कोटींचा विमा उतरवला गेलेला आहे, 50-50 कोटींचा। म्हणजे ह्याचा अर्थ की हे ठरवून सगळं केलंय का असं अमोल मिटकरी यांना म्हणायचं आहे। परंतु जी अजित पवार परत येण्याची जी चर्चा रंगलेली आहे सगळीकडं, आता ती चर्चा रंगण्याचं कारण तरी काय? तर ती चर्चा रंगणं म्हणजे बघा, त्याची कारण सुद्धा तशीच आहेत। अजित पवार यांच्या विमानाचा जो अपघात झाला ते विमान वेगळं आणि अजित पवार ज्या विमानामध्ये बसले ते विमान वेगळं, असं काहीसं आता सगळीकडं चर्चा जोरदार सुरू झालेल्या आहेत। म्हणजे अजित पवार ज्या विमानामध्ये बसले होते ते विमान वेगळं होतं आणि अजित पवारांचा जो विमान अपघात झाला ते विमान वेगळं होतं, म्हणजे ते लाल कलरचं विमान होतं असं सगळ्यांचं मत आहे। की म्हणजे त्याचा जो पट्टा आहे तो लाल होता आणि अजित पवार ज्या विमानामध्ये बसले त्याचा तो पट्टा हा निळा होता, असं काही लोकांचं मत आहे। आणि त्याच्यामुळं आता महाराष्ट्रामध्ये चर्चा जोर धरू लागलेली आहे। आता परत आपण हेच विमान बघूया, होता अजितदादा बस्तानीचं विमान। हे बघा, अजितदादा ज्या वेळेस विमानात बसले तर हे विमान दाखवलं गेलं, म्हणजे विमान कंपनीकडनं हा व्हिडिओ जारी करण्यात आलेला आहे की ती व्हेंचर जी विमान कंपनी आहे त्या विमान कंपनीकडून हा व्हिडिओ जारी करण्यात आलेला आहे की बाबा हे अजितदादांचं विमान, अजितदादा विमानामध्ये बसताना तर ह्याचा जो कलर आहे तो आडवी जी पट्टी आहे ही निळी पट्टी आहे आणि जे विमान क्रॅश झालेला आहे तो सुद्धा आपल्याकडे फोटो आहे त्याचा सुद्धा। तर ह्या ज्या काही चर्चा आहेत मित्रांनो, आता हे आपण पाहिलं असेल, आता ह्या ज्या काही चर्चा आहेत ह्या चर्चांमुळं उदाहरण आलंय की आता हिथं अजित पवारांचं विमान क्रॅश झालं बघा, हे
बारामतीची धावपट्टी आहे, हे सुद्धा आपण बघू शकता. आता हे जे विमान क्रॅश झालं तर तो सुद्धा माझ्याकडे व्हिडिओ आहे. अजितदादांचं विमान भरून नेतानीचं क्रॅश झालेलं हो का, हे लाल पट्टा. या काही गोष्टी अशा आहेत की या गोष्टीवरून लोकांना असं वाटायला लागलंय की अजित पवार यांचा विमान अपघातामध्ये निधन झालेलं नसून, बघा हे आपण बघू शकता, हे सगळं टोटल विमान दाखवलं गेलेलं आहे. बघा हे दिसतंय आपल्याला, हे पूर्ण लाल पट्टा विमान आहे. तर हीच काय कारण आहेत की ज्यामुळं अजितदादा यांचं विमान अपघातामध्ये निधन झालं का नाही झालं, ही जी शंका आहे ती ही शंका फार मोठ्या प्रमाणामध्ये बळावलेली आहे. आणि महाराष्ट्रातले राष्ट्रवादी काँग्रेसचे अनेक नेते आणि अनेक कार्यकर्ते असंच म्हणू लागलेले आहेत की अजितदादा विमानात ज्या वेळेस बसले ते विमान वेगळं होतं आणि नंतरचं विमान वेगळं आहे. आता काही जणांनी असा तर्क लावलाय की ते जे निळं विमान होतं ते जर्मनीमध्ये गेलेलं आहे आणि अजित पवार जर्मनीमध्ये आहेत आणि जर्मनीवरून ते परत आलेत असं सुद्धा काही जणांनी आता सुरू केलेलं आहे. जर्मनीवरून परत आले, काही जणांना वाटतंय नाही आले, काही जणांना वाटतंय आले. परंतु अजित पवार यांच्या निधनाबाबत जो संभ्रम निर्माण झालेला आहे, विमान कोणतं, यामुळं प्रत्येकाला वाटायला लागलेलं आहे की अजित पवार हे परत आलेले आहेत. अजित पवार हे जिल्हा परिषदेचा निकाल झाल्यानंतर अजित पवार स्वतः येतील आणि अजित पवार सांगतील की त्या प्रकरणी काय घडलं होतं, काय झालं होतं, कोणत्या विमानामध्ये अजितदादा बसून गेले होते हे सांगतील, असं सुद्धा काही कार्यकर्त्यांना अपेक्षित आहे. काही जणांना अशीच आशा वाटू लागलेली आहे मित्रांनो. म्हणजे बघा जे घडलं ते दुःखदायक घटना आहे. कोणी जरी असलं त्यात अजितदादा विमानात असो किंवा नसो, त्याच्यामध्ये ज्या 5 जणांचा मृत्यू झालेला आहे त्या 5 पैकी अजितदादा असतील किंवा नसतील, म्हणजे ही शंका आहे आणि ही फार मोठी शंका उपस्थित झालेली आहे मित्रांनो. तर आता त्याहून दुसरी गोष्ट अशी झालेली आहे की ह्या शंकेचं निरीक्षण होणं गरजेचं आहे. म्हणजे बघा अजितदादा आणि यांच्यासह 5 लोकांचा मृत्यू झाला असं सांगण्यात आलं होतं. म्हणजे पवार आणि 5 व्यक्ती यांचं विमान अपघातामध्ये निधन झालं असं विमान कंपनीकडून सांगण्यात आलं होतं. तसंच टीव्ही चॅनलला सुद्धा सुरुवातीच्या काळामध्ये ह्याच सगळ्या बातम्या होत्या. जे BBC आहे म्हणजे सर्वात मोठं वार्तांकन करणारं, त्यांनी सुद्धा सांगितलं होतं की बाबा अजित पवार यांच्यासह 5 लोक, म्हणजे अजित पवार आणि 5 लोक अशी 6 जणांचा मृत्यू झालेला आहे. विमान कंपनीनं जे परिपत्र जारी केलेलं होतं मित्रांनो, म्हणजे किती प्रवासी त्या विमानामध्ये आहेत, ते पहिल्या दिवशी जे परिपत्रक जारी केलं होतं त्याच्यामध्ये सुद्धा 6 जणांची नावं होती आणि त्यानंतर मात्र विमान कंपनीनं सुद्धा 5 लोकांचं परिपत्र जारी केलेलं आहे. म्हणजे अनेकांचं असं मत आहे की बाबा तुम्ही 6 लोक अगोदर सांगताय नंतर 5 लोक सांगताय, म्हणजे एक्झॅक्ट नेमकी त्यात माणसं होती किती, अजित पवार त्याच्यामध्ये होते का, हे सुद्धा कळायला मार्ग नाही. म्हणजे हा फार मोठा असा संभ्रम निर्माण झालेला आहे आणि या संभ्रमातूनच लोकांना असं वाटायला लागलेलं आहे की अजित पवार हे जिवंत आहेत आणि ते परत येतील असं लोकांना वाटायला लागलेलं आहे. आणि तसं लोकांनी स्टेटस सुद्धा ठेवायला सुरुवात केलेली आहे. काही जणांचं मत होतं की आज 9 तारीख आहे, 9 तारखेला अजितदादा येतील. आता काय बऱ्याच जणांचं मत आहे की 12 तारखेला राष्ट्रवादी काँग्रेसचं विलिनीकरण होतं आणि 12 तारखेला अजित पवार हे येतील असं सुद्धा सांगण्यात आलेलं होतं. तर नेमकं आता सध्या काय होतंय हे सुद्धा बघणं गरजेचं आहे. म्हणजे खरंच अजितदादा येतील का नाही येतील हे सुद्धा आता सध्या महत्वाचं आहे. म्हणजे आता काल तर अशी बातमी होती की अजितदादा हे 5 मिनिटापूर्वी बारामतीमध्ये दाखल झालेले आहेत. म्हणजे ह्या सगळ्या आता वावड्या उडायला लागलेत का काय, का खरंच अजित पवार परत येतील, म्हणजे सगळं कन्फ्युजन, सगळा खेळ झालेला आहे मित्रांनो. सगळं कन्फ्युजन निर्माण झालेलं आहे. परंतु अजित पवार यांच्या मृत्यूचं गूढ हे राहिलेलेच आहे, म्हणजे गूढच वाढलेलं आहे. तर ते अमोल मिटकरींच्या माध्यमातून असू द्या, जयंत पाटील यांच्या माध्यमातून असू द्या, सुनील तटकरे, ही जी मंडळी आहे ही मंडळी जे विधानं करतात त्याच्यामुळं संभ्रम निर्माण होत चाललेला आहे आणि गूढ हे अधिकच वाढत चाललेलं आहे. त्याच्यामुळं नेमकं काय झालं, अजितदादा यांचा मृत्यू झाला का विमान अपघातामध्ये, नाही झाला का अजितदादा हे दुसऱ्या विमानात बसून जर्मनीला गेले होते,
हे सुद्धा आता समोर येणं गरजेचं आहे आणि त्या विमान कंपनीनं सुद्धा हे लवकरात लवकर बाहेर आणणं गरजेचं आहे. तर बघा, म्हणजे शंका कशा कशा उपस्थित होत गेलेल्या आहेत. आता अजित पवार हे विमानतळावरती येणार म्हणून तिथं प्रोटोकॉल प्रमाणे काही लोक पण तिथं आणायला गेली होती असं पण सांगण्यात आलेलं आहे. ते विमान गिरट्या घालून पहिल्यांदा लँडिंग त्याचं चुकलं, नंतर गिरट्या घालायला गेलं, गिरट्या घालून येऊन ती असं डायरेक्ट सरळ पडलेलं आहे. काही जणांचं मत आहे की ते विमान बाबा पुण्याच्या विमानतळावर सुद्धा उतरवता आलं असतं, 5-10 मिनिटाच्या अंतरावरती उतरवता आलं असतं. त्याच्यामध्ये इंधन जे आहे 1500 लिटर इंधन भरून ठेवलेलं होतं. आणि काही जणांचं मत आहे की बाबा त्या विमानामध्ये वरती स्फोट झाला म्हणजे त्याच्यामध्ये काय ठेवलेलं होतं का, म्हणजे अशा शंका अनेक उपस्थित झालेल्या आहेत आणि या शंकेमुळं हे सगळे प्रॉब्लेम निर्माण झालेले आहेत. तर काहीच्या मते अजितदादा हे प्रचंड हुशार व्यक्तिमत्व आहे आणि अजितदादाच्या विमानाचा अपघात होऊच शकत नाही असं सुद्धा बऱ्याच जणांचं मत आहे. तर बघा, खरंच अजित पवार हे परत येतील का हे सुद्धा बघणं गरजेचं आहे. तर आज एवढंच. माझा सहकारी कॅमेरामन अनिकेत मी भीमराव कडाळे पाटील, BKP मराठी, इंदापूर, पुणे.